मला वाटतं श्रीकांतची स्टोरी म्हणजे आपल्या सगळ्यांची स्टोरी असं म्हणायला काय हरकत नाही. 15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री सुशीलकुमार शिंदेजी विमानतळावर आलेले होते. पुसदमध्ये त्यांचा एक कार्यक्रम होता आणि इथून त्यांचं विमान सुटण्याला थोडासा विलंब होता. त्यामुळे आम्ही विमानतळाच्या VIP लाऊंजमध्ये चर्चा करत बसलो होतो. श्रीकांत देखील त्यावेळेला तिथे होता आणि त्यांनी ज्यावेळेला श्रीकांतची स्टोरी ऐकली त्याला त्यांना त्यांची स्वतःची स्टोरी देखील डोळ्यासमोर पूर्ण एक चित्र उभं राहिलं. कारण माननीय सुशीलकुमार शिंदेजी देखील अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून त्यांचं पूर्ण आयुष्य घडलेलं आहे. ते आधी कोर्टामध्ये कामाला होते, नंतर PSI झाले, नंतर मग राजकारणामध्ये उतरले आणि आज या पदाला पोहोचलेले आहेत. आणि त्यांनी श्रीकांतची स्टोरी ऐकल्यानंतर ते मत व्यक्त केले की मला श्रीकांत कायम लक्षात राहील. असे फार दुर्मिळ अनुभव असतात की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून माणूस आपलं पूर्ण भवितव्य किंवा भविष्य घडवू शकतो. श्रीकांत एक उत्कृष्ट बॅडमिंटन प्लेअर देखील आहे. तो चांगलं जेवण देखील बनवतो. त्यांनी केलेलं जेवण मी खाल्लेलं आहे. मला वाटतं UPSCच्या बाबत आपल्याला जर काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर आपण घेऊया आणि मग नंतर MPSCच्या अनुभवाच्या बाबत वळूयात. या श्रीकांतला आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. जरी मला या मार्गदर्शन पहिल्या अटेम्प्ट मध्ये भेटला होता, मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झाला असता. मला तेव्हा कोणी असे 2-3 दर महिन्याला एका IAS अधिकारी तुमच्या समोर येतात, मार्गदर्शन करतात, तसं यापूर्वी नव्हते. आणि तुम्ही सर्व मला असे वाटते की तुम्ही सर्व लकी आहेत या बाबतीत की तुम्हाला ॲटलिस्ट काय करायचं, ॲटलिस्ट मार्गदर्शनसाठी तुम्हाला संधी मिळते. आणि या संधी तुम्ही वाई घालू नये. जे काही तुमचे मनामध्ये जे काही प्रश्न असतात, जे काही तुम्हाला वाटतं की तुम्ही नाही करू शकतो, हीच करू शकतो, असे काही तुम्हाला डोक्यामध्ये आहे तो तुम्ही समोर ठेवा. तुमचे जे काही मनामध्ये प्रश्न आहे तो आपण मिटण्याचे प्रयत्न करूया. माझ्या मनावर मला विश्वासाने पात्रसाठी आहे तर कशा पद्धतीने सुरुवात. सर्वप्रथम UPSCचा जे आहे तो दरवर्षाच्या स्टिप्युलेटेड टाइमवर त्याचे फॉर्म निघतात. ते दरवेळा त्यांच्या मेन्स पण, प्रिलिम्स पण, इंटरव्ह्यू पण ते ठरलेल्या महिन्यामध्ये होतो. आणि या कोणत्याही मी आज मला असे चांगलं वाटतं की इथला जे आहे सर्व IAS अधिकारी व्हावा. म्हणजे मोठ्यात मोठ्यात जे काही तुमचे स्वप्न आहे त्या पूर्ण करावा. परंतु कोणतेही तुमचे स्वप्न असो, जे IAS असो, डिप्टी कलेक्टर असो, क्लर्क असो, सामान्य क्लर्कचे आपण असो, ते सर्वात सुरुवात कुठून करायचा हे मोठे प्रश्न सर्वात मनामध्ये असतो. ते प्रश्नाचे एकटाच उत्तर आहे, ते तुम्ही 5वी पासून सुरू करायचं. 5वी पासून तुम्ही सोशल सामाजिक शास्त्र असो, सायन्स असो, मॅथमॅटिक्स असो, ते तिथपासून तुम्ही सुरुवात केले ना आणि तुम्ही ते प्रश्न क्वेश्चन पेपर्स बघितलं तर तुम्हाला वाटते की इकडूनच प्रश्न येतो, इथूनच प्रश्न येतो. त्यामुळे तुम्ही जे सुरुवात आहे 5वी पासून 10वी पर्यंत सुरुवात करायचा. आणि जे काही तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट्स आहे त्याच्या बाबतीत आणि 11वी 12वी आणि डिग्रीमध्ये जे हिस्ट्री असतात, फॉर एक्झाम्पल तुमचे जरी विषय हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, जे काही तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये जे सिलेबस आहे तोच असतात. आणि जरी तुमच्या कोणत्यामध्ये ग्रॅज्युएशन झाला, BCom मध्ये झालं, आणि जे काही इथं BA विद्यार्थी असतील त्यांचे काही हिस्ट्री असतात, जॉग्रफी असतात, इकॉनॉमिक्स असतात. तुम्ही UPSCच्या क्वेश्चन पेपर्स बघा. UPSCच्या क्वेश्चन पेपर्स बघितले तर तो तुमच्या सिलेबसातून आलेला आहे. UPSC सिलेबस काय वेगळा नाही आहे, परंतु जास्त आहे.
तुमचे BAच्या प्रमाणे तुमचे जे डिग्रीच्या प्रमाणे थोडेफार एक्स्ट्रा असेल परंतु वेगळं नसेल. त्यामुळे तुम्ही इथला जो तुमचे ग्रॅज्युएशन सब्जेक्टच्या विषय आणि UPSCचा सिलेबस समोर ठेवा आणि जेव्हा तुम्ही अभ्यास केला ज्यांचे जे डिग्री पूर्ण झालेला आहे ज्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला 3 वर्षाच्या तो एकाच वर्षामध्ये करून घ्यायचा. एकाच वर्ष करून घ्यायचा त्याच्यानंतर 4 महिन्यात करून घ्यायचा आणि तो 4 महिन्यानंतर 1 महिना तसं तुम्ही वारंवार त्यांनी अभ्यास केला ना जो 1 वर्ष पहिले लागला होता तो नंतर 4 महिना होतील त्यानंतर 1 महिना होतील त्यानंतर पूर्ण विषय एका दिवसामध्ये तुम्ही पूर्ण करू शकतो. इतकी रिव्हिजन केलं ना ते नक्कीच हे होऊ शकतो. मला पण असे आधी वाटत होतं की हे होऊ शकतं का जेव्हा सचिन तेंडुलकर ॲड द्यायचं की नथिंग इज इम्पॉसिबल मला वाटतं की मोठे लोक असे बोलत असतात. मला आता वाटतं की नथिंग इज रिअली इम्पॉसिबल. माझ्या ऑफिसमध्ये एक लिहिलेला असतो की डिफिकल्ट गेट्स डन इमिडिएटली इम्पॉसिबल टेक सम टाइम. म्हणजे जे कठीणचे कामं असतात ते थोडे लवकरच होतं परंतु जे काही इम्पॉसिबल आहे अशक्य जे आहे जे थोडे वेळ लागणारच आहे. आता तुम्हाला सर्वांना वाटत असेल की मी नाही होऊ शकतो माझे हे स्वप्न होण्याचं इम्पॉसिबल आहे परंतु तुम्ही या कॉन्फिडन्स ठेवायचं की याचा थोडे वेळ लागेल. माझं जे इंग्लिश आहे चांगलं नाही हो नक्की तुम्ही मान्य करा परंतु त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा त्याचा वेळ लागेल. परंतु असे पण नाही आहे की तुम्हाला होणारच नाही असे काही विषय नसतात. त्यामुळे तुम्ही आधी 5वी ते 10वी पासून ते पुस्तक आहे तुम्ही ते गोळा करा. जेव्हा तुम्ही फेकला असेल विकला असेल परत तुम्ही घ्या. ते 5वी ते 10वी पर्यंत NCERT SCERT जरी तुमचे मराठी माध्यम आहे आपले जे राज्य आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे आहे मी पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये पण सेम सिलेबस असतात. त्याच्यामध्ये असे लिहिलेले नसतात की जे सूर्य जे आहे ईस्टकडे नाही वेस्टकडे होतो ते सर्व एकच होतो फक्त मराठीमध्ये होतो. तेच तुम्ही अभ्यास करा आणि दररोज एका चांगला वर्तमानपत्र वाचा एका चांगला मॅगझिन वाचा. मी मराठीमध्ये बोलू शकत नाही शैलेश तुम्हाला सांगू शकाल की कोणते मराठीमध्ये चांगला वर्तमानपत्र आहे आणखी कोणते चांगला महिन्याच्या मॅगझिन आहे. आणि आता इंटरनेटचा खूप वाढलेला आहे इंटरनेटचा पण तुम्ही खूप फायदा घेऊ शकता. ते सर्व करून तुम्ही केलं ना नक्कीच होऊ शकतो. सुरुवात म्हणजे 5वी ते 10वी आणि एक वर्तमानपत्रक एक मॅगझिन आणि तुम्ही ते सिलेबस बघायचा क्वेश्चन पेपर्स बघायचा त्याप्रमाणे तुम्हाला कॉन्फिडन्स वाढते. तो तुम्ही ठरवा. तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? नाही जे सायन्सचे स्टुडंट आहेत त्यांनी भूगोल घ्यावा असं माझं मत आहे कारण भूगोल थोडासा सेमी सायंटिफिक सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट्स आहेत थीम्स आहेत त्याच्यात तुम्हाला डायग्राम्स काढता येतात. हिस्ट्री हा थोडासा वास्ट सब्जेक्ट आहे तर तुम्ही सायन्सचे स्टुडंट असाल तर भूगोल योग्य राहील. तुमचं दुसरं नाही मराठीत घेऊ शकता काही अडचण नाही पण त्याच्यामध्ये मराठीमध्ये स्टँडर्ड टेक्स्टबुक्स कमी मिळतात तर तुम्हाला इंग्लिशमधले बरेचसे टेक्स्टबुक वापरायला लागतील आणि काही पारिभाषिक शब्द असतात व्होल्कॅनोला ज्वालामुखी म्हणतात असे काही शब्द जे आहेत ते तुम्हाला मग ट्रान्सलेट करून घ्यायला लागतील. थोडं कष्ट जास्त घ्यायला लागेल त्याच्यासाठी. ठीक आहे. मुलाखती म्हणजे आपण जेव्हा मेन्स तुम्ही प्रिलिम्स जे पास होतात त्याच्यासोबत एक फॉर्म येतात. त्याच्या मेन्स फॉर्म मध्ये तुम्हाला लिहावं लागते की तुमचे हॉबीज काय आहे तुम्ही कुठे शिकला तुमचे रहिवासी कुठला आहे तुम्ही आधी कुठल्या नोकरीमध्ये होता त्या पूर्ण त्या फॉर्म मध्ये भरावं लागतं आणि तोच तुमचे मुलाखती डिसाईड करतात की कसे प्रकारचे प्रश्न विचारणार आहे.
म्हणजे माझ्या मुलाखतीचे अनुभव सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला कळता येते की कशाचे कोणते कोणते प्रश्न विचारू शकतो. जसं तुम्हाला माहितीप्रमाणे मी माझे रेल्वेचा अनुभव लिहिला होता एक्सपिरियन्स, आणि माझे बॅकग्राऊंड, माझे बाबा शेतकरी होते आणि मी आंध्र प्रदेशमध्ये शिकलेला होता आणि मी रहिवासी कर्नाटकचे होते. आणखी माझे हॉबीज होते त्यावेळेला, आता तरी पास झाल्यानंतर बॅडमिंटन आहे, पासच्या अगोदर माझे हॉबीज होता कुकिंग आणि मोठ्या लोकांशी बोलणे, इंटरॅक्टिंग विथ एल्डर पीपल आणि प्लेइंग क्रिकेट. ही मोठे बाब आहे मी सांगा. आणि माझ्या पहिलेच त्यांनी विचारला प्रश्न की या कलेक्टर साहेब बसा, म्हणजे सर्व इंग्लिशमध्ये झालं, मराठीत अनुवादित सांगतो. ते म्हणले कलेक्टर साहेब येऊन बसा. तुम्ही कलेक्टर आहेत का? येस सर, मी तिकीट कलेक्टर आहे. ते म्हणले ओके, आणि तुम्ही पैसे घेणार का? हो सर, मी पैसे घेणार. ते म्हणतात की तुम्ही सांगतात तुम्ही पैसे घेणार. ते सर्व 5 जे बोर्ड मेंबर्स होते ते असे समोर आणून म्हणले की तुम्ही पैसे घेतात का? हो सर, मी माझे पैसे घेण्याचं काम आहे. कशाची काम आहे? पैसे फक्त घेतात? नाही सर, पैसे घेतो आणि रिसिप्ट पण देतो. अच्छा, रिसिप्ट पण देतो का? हो सर, रिसिप्ट पण देतो. त्यांनी आणखी रेल्वेमध्ये भ्रष्टाचार बद्दल विचारला. तुम्हाला नाही वाटतं का रेल्वे खूप भ्रष्ट आहे? येस सर, रेल्वेमध्ये भ्रष्टाचार सुद्धा आहे आणि त्याच्यासोबत हॉनेस्ट लोक पण आहेत. अच्छा, असं कसे सांगू शकतात? सर, मी याच्यामध्ये 5 वर्ष काढलेलं आहे आतापर्यंत आणि मला कल्पना आहे की मी 2 वर्गाचे लोक पाहिलेले आहे जे काही संपूर्णपणे भ्रष्ट आहे आणि संपूर्णपणे स्वच्छ आहे. आणखी तुम्हाला काय वाटतं? सर, मी तरी स्वच्छ आहे, त्यामुळे तुमच्या समोर बसलेला आहे. ओके, आणि त्यांनी म्हणलंय की रेल्वे इतकी मुनाफा कमावतो, तुम्हाला कोणाला श्रेय देतो? आणि तो जेव्हा रेल्वे मुनाफा कमावता होता, जेव्हा लालू प्रसाद होता, मी म्हणलं की पहिले लालू प्रसाद यादवला देतो, आणखी त्याच्यानंतर मला देतो. अच्छा, तुम्हाला का? सर, मी 2002 पर्यंत रेल्वे मुनाफा कमावत नव्हता. मी 2002 मध्ये हे अपॉइंट झाला आणि माझे उद्दिष्टाप्रमाणे मला काय जे काही टार्गेट भेटलंय, ज्याप्रमाणे माझे उद्दिष्ट पूर्ण करून टाकले आणि त्याच्यापेक्षा आम्ही जास्त केले होते. त्यामुळे मला वाटतं की जे काही आज रेल्वे 100% मुनाफामध्ये माझे पॉईंट काहीतरी टक्केवारी असेल. ते म्हणले की ओके, व्हेरी गुड. आणि त्यानंतर विचारलं की शेतकऱ्यांचे काय काय प्रॉब्लेम असतात. ते म्हणले की शेतकऱ्यांचे जे काही नॉर्मल प्रॉब्लेम्स असतात ते सांगितले. आणि त्यांनी नंतर विचारलं की तुम्हाला किती भाषा येतात? ते मी त्यावेळेला म्हणलं की कन्नड येतात, तेलुगू येतात, हिंदी येतात, इंग्लिश येतात आणि आता मराठी थोडे थोडे येतात. ओके, म्हणजे तुम्ही असे जास्त भाषा येतात? हो सर. आणखी जास्त बोलणारे एक पंतप्रधान होते, कोण होते? ते म्हटले PV नरसिंहराव सर. असे एक पंतप्रधान आहे ज्यावेळेला 91 मध्ये फायनान्स मिनिस्टर होता, कोण आहे? सर, मनमोहन सिंग. त्यांनी काय केलं ते विचारलं. सर, असं खूप इकॉनॉमिक रिफॉर्म्स केला. त्यांनी विचारलं की LPG म्हणजे काय? सर, मी म्हटलं की गॅसबद्दल सांगू की इकॉनॉमिक रिफॉर्म्सबद्दल सांगू? म्हणजे गॅसमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅस म्हणतात आणि LPG इकॉनॉमिकमध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणतात. आणखी त्यानंतर दुसरे असे रेल्वेमध्ये प्रश्न होता. आणि त्याच्यानंतर एक होता की मी लिहिलेलं होतं माझे हॉबी कुकिंग. एक महिला मेंबर होते, त्यांनी विचारलं की तुम्ही माझ्यासाठी काय बनवाल? मी म्हणले मॅम, तुम्ही कोणते पसंत करतो? मी तरी इटालियन पसंत करतो. मी म्हटलं मी इटालियन बनवू शकत नाही, मी फक्त इंडियन बनवू शकतो. त्याच्यापैकी साऊथ इंडियन मी चांगला बनवू शकतो. ओके, तुम्ही चांगला कोणते बनवू शकतो? मी म्हटलं मॅम, मी चिकन बिर्याणी बनवू शकतो. म्हणले मी व्हेजिटेरियन आहे. म्हटलं बिर्याणी व्हेजिटेरियनमध्ये पण बनवू शकता येते, ते तुम्हाला जरी पाहिजे व्हेजिटेरियन बिर्याणी मी बनवू शकतो. ओके, ठीक आहे. आणि त्यांनी नंतर विचारलं की इंटरॅक्टिंग विथ एल्डर पीपल, म्हणजे तुम्ही फक्त म्हातार माणसांची बोलतात का, आमच्यासोबत नाही बोलतात का? म्हणजे त्यांचे म्हणणं आहे की ते पण जे होते मेंबर ते 50 वर्ष होते आणि त्यांनी म्हणायचे की म्हातारे लाईक ओल्डर पीपल से ही बात करते क्या? मी म्हटलं की मॅम, आय कन्सिडर एल्डर दोज हु आर रिच इन एक्सपिरियन्स. माझ्यापेक्षा ही मुलं माझ्यापेक्षा कमी असेल, परंतु त्या नॉलेजमध्ये ते माझ्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे मी त्यांना विचारतो
आता रंगोली कसे टाकायचं मी कोणी दुसऱ्या माणसाला विचारू शकत नाही. जे माझ्या बहिणीला विचारतो रंगोली कसे टाकतात, त्याच्यामध्ये पण खूप स्किल लागतात. तसं पण उत्तर दिला. आणि एक प्रश्न विचारलं की राजीव गांधी जे ब्रिज आहे जम्मू काश्मीरमध्ये त्याच्या लांबी किती आहे. मी म्हटलो नाही माहिती आहे सर. हे बी नाही माहिती आहे. नाही सर माहीत नाही आहे. मी म्हटलं की माहीत नाही. त्यांनी असे खूप दबाव टाकले की सांगा सांगा कितीतरी सांगा ना किती असेल. सर मला काहीच कल्पना नाही, त्याच्यामध्ये मला काही माहिती नाही. असे प्रश्न विचारतात. म्हणजे जे काही तुम्ही मेन्स फॉर्म मध्ये भरले तेच बद्दल विचारतात. असे काही प्रश्न विचारत नाही. जसं तुम्ही आहेत, मी विचारलं की त्रिपुरामध्ये जनसंख्या किती आहे, आणखी मी विचारलं काही वेगळं प्रश्न विचारत नाही. इंटरव्ह्यू मध्ये मुलाखतीमध्ये जे काही तुम्ही भरला, जे काही तुम्ही सांगू शकतात तसेच प्रश्न विचारतात. म्हणजे त्यांनी तुमचे तोंडातून बाहेर पडायचा, म्हणजे तुम्ही बोला, काहीतरी बोला, वाईट बोला, चांगला बोला, फक्त तुम्ही बोला, असे प्रश्नच विचारतात. असे काही 100 प्रश्न विचारून इसका कैपिटल क्या, उसका कैपिटल क्या, अच्छा तुम 10 में 10 नहीं बताया तो तुम चले जाओ, तुम्हारा इंटरव्यू में 0, असे काही होणार नाही. जे UPSCच्या मुलाखत आहे, जो पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात, त्या तुमच्या बोलण्यामध्ये ते स्पष्ट होतो. त्या अर्धा तासमध्ये असे प्रश्न जास्त विचारतात की तुम्ही जे बोलू शकतात. त्यामुळे मुलाखतीसाठी काही घाबरायचा प्रश्न नाही आहे. जरी तुम्ही मेन्स चांगला पास झालाय तर मुलाखती चांगला होऊ शकतो. फक्त आपण जे काही भरलं, जे काही आपल्याबद्दल माहिती आहे तो खरं आणि सरळ बोलावं पाहिजे. आणि सर्व जे काही माहीत नाही आहे त्याला स्पष्ट सांगा, सर माहीत नाही, आय डोंट नो. म्हणजे असे पण बोलायचे, आय डोंट नो सर, मला माहीत नाही ना, असे नाही. माहीत म्हणजे 2-3 वेळा करतात ना, हे पण माहीत नाही का सर, माहीत नाही. हे पण अरे माहीत नाही सांगितलं ना सर. असे बोलायचं नाही. तो तुम्हाला दबाव टाकतात. तुम्ही किती कूल आहे त्याच्या परीक्षा करतात. तोच पर्सनॅलिटी होतो आपल्या. त्यामुळे त्यासाठी हे करायचं. आणि जे काही प्रश्न, असे प्रश्न असतात की त्यासाठी उत्तर द्यावाच लागतो. तो प्रश्नाला तुम्ही म्हणायचं नाही की सर मला माहीत नाही. तसं कोणते प्रश्न होतो ते विचारतात, तुम्ही भ्रष्ट आहेत का, सर मला माहीत नाही. तुम्ही हुंडा घेणार का, मला माहीत नाही. असे प्रश्न आहेत. तो तुमचे पर्सनॅलिटीचे प्रश्न आहे, जो तुम्ही निर्णय घेण्याचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या बाबाची वय किती, तुम्ही सांगतात माहीत नाही सर, परंतु हे हुंडा घेणार का, माझ्या बाबाला माहित आहे सर, असे सांगणारा इथं तो प्रश्न आहे जो पर्सनॅलिटी. त्या उत्तर असे जोरात बोलावं लागतं. सर आय नेवर टेक, आय विल नॉट अलाउ समवन इन माय फॅमिली टू टेक ऑल्सो. असे स्पष्टपणे ते दिसायला पाहिजे. त्या किती स्पष्टपणे आणि किती असर्टिव्ह म्हणजे जे तुम्ही सांगतात तो कॉन्फिडेंटली सांगायचा. त्यावरून तुमचे मुलाखतीचा मार्क्स डिपेंड असतो. अच्छे नहीं लूंगा सर, ऐसा भी नहीं. हम्बल बोलने का, स्ट्राइट बोलने का, सरल बोलने का और जोरदार बोलायचा मतलब है. नाही, मी MBBSच्या लास्ट इयरला विचार केला UPSC करायचा आणि स्पेसिफिक तयारी इंटर्नशिपमध्ये सुरू केली होती. त्यावेळेला PGची जी ॲडमिशन असायची ती MBBSच्या मार्कांवर असायची. त्यावेळेला PGची सेपरेट एंट्रन्स नव्हती. परंतु मला इंटर्नशिपमध्येच UPSC करायचं मी निश्चित केलं असल्यामुळे PG निवडताना मी क्लिनिकल PG न निवडता पॅराक्लिनिकल सब्जेक्ट प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन निवडलेला होता, जेणेकरून मला तयारी करायला वेळ मिळू शकतो आणि सब्जेक्ट थोडासा अलाइड असल्यामुळे मला उपयोग होऊ शकतो. नाही, एसे रायटिंग, जनरल स्टडीज, ऑप्शनल सब्जेक्ट्स तुम्ही तिथं मेन्स फॉर्म वरनं लिहावं लागतं की तुम्ही कोणत्या भाषेमध्ये लिहणं इच्छुक आहे. म्हणजे तुम्ही असे नाही होणार की एसे तुम्ही इंग्लिशमध्ये लिहणार आणि जनरल स्टडीज मराठीमध्ये, ऑप्शनल सब्जेक्ट्स हिंदीमध्ये, दुसरे ऑप्शनल मराठीमध्ये. एसे, जनरल स्टडीज आणि ऑप्शनल सब्जेक्ट्स एकच लँग्वेजमध्ये लिहावं लागतं. आणि तुम्ही
जरी मराठीमध्ये लिहिलं आणि मुलाखतीसाठी वेगळं, मुलाखतीच्या वेगळं तुम्ही निवडू शकतात. म्हणजे थोडेफार लोक इंग्लिशमध्ये चांगलं लिहिता येते परंतु बोलता नाही येत, त्यामुळे तुम्ही मुलाखतीचे मराठी म्हणून लिहा. तसं करता येते तुम्हाला.